नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या शृंखलेचा दुसरा भाग. आधीच्या भागामध्ये आपण मेष राशीच्या जातकांची चर्चा पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये वृषभ राशीच्या जातकांना शनीचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. शनी हा ग्रह एका राशीमध्ये 2.5 वर्षे आपले वास्तव्य करतो. एका राशीमध्ये इतक्या दीर्घकाळ वास्तव्य करणारा शनी हा एकमेव ग्रह आहे. दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनिवारी शनी महाराज आपली सध्याची मूल त्रिकोण राशी सोडून अर्थात कुंभ राशी सोडून गुरुच्या सर्वसाधारण राशीमध्ये अर्थात मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मीन ही जलतत्वीय रास आहे. शनी ग्रह हा पापग्रह आहे आणि याची चाल अतिशय मंद अशी असते. ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला न्यायाधीशाची संज्ञा प्राप्त आहे. आपल्या कर्मांचा फलदाता हा शनी ग्रह असतो आणि अनुशासित वागणे प्रिय असलेला हा शनी आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट गुणांचा लेखाजोखा हा ठेवत असतो आणि त्याचे फळ भोगायलाही आपल्याला भाग पडत असतो. आणि म्हणूनच शनीचे हे गोचरीचे भ्रमण प्रत्येकासाठी महत्त्वपूर्ण बनते. आज वृषभ राशीच्या जातकांची चर्चा असणार आहे. शनी हा ग्रह पापग्रह आहे आणि शनीची दृष्टी ही विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते. शनीला 3 दृष्टी असतात, 3री, 7वी आणि 10वी. असा हा शनी वृषभ राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे याची आज आपण चर्चा करणार आहोत. वृषभ राशीच्या जातकांचा स्वभाव हा शांत असलेला दिसून येतो आणि वृषभ राशीचे जातक हे मेहनती असलेले दिसून येतात आणि आपल्या स्थिर बुद्धीने आणि मेहनतीने हे यश संपादन करणारे असतात. वृषभ राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह नवमेश आणि दशमेश आहे आणि तो लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. आणि अशा या शनीची दृष्टी वृषभ राशीच्या जातकांसाठी लग्न भावावर त्याचबरोबर पंचम आणि अष्टम भावावर पडणार आहे. शनीची दृष्टी लग्न भावावर पडत असल्याने वृषभ राशीच्या जातकांची कामे ही रेंगाळतानाही दिसून येणार आहे, परंतु त्यामुळे तुमचे काही अडणार मात्र नाही. शनीची दृष्टी लग्नस्थानावर असल्याने आणि येथे चंद्रावर शनीची दृष्टी असल्याने तुमच्या प्रत्येक कामामध्ये धीम्या गतीने प्रगती होण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि शनी हा ग्रह तुम्हाला उदासीन देखील बनवण्याची शक्यता ही दिसून येत आहे. परंतु असे असले तरी देखील वृषभ राशीच्या जातकांसाठी ही एक अत्यंत श्रेष्ठतम स्थितीवर असणार आहे. कारण भाग्येश शनी हा लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि दशम भाव हा कर्माचा भाव आहे आणि कर्म भावाचा स्वामी लाभ भावातून गोचरीने भ्रमण करणार आहे. ही स्थिती सुद्धा एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती वृषभ राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेली आहे. या काळामध्ये तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी प्राप्त होताना दिसत आहे आणि त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला मजबूत बनवणारा हा कालखंड असणार आहे. धनलाभाचे योग सुद्धा जुळून येताना दिसत आहेत. नोकरीमध्ये मनासारखी प्रगती तुम्ही या कालखंडात करू शकणार आहात आणि त्याचबरोबर पारिवारिक सौख्याचा सुद्धा तुम्हाला लाभ होताना दिसत आहे. नातेसंबंध या काळामध्ये सुधारण्याची किंवा दृढ होण्याची सुद्धा चिन्हे दिसत आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून या काळात तुम्हाला लाभ होतानाही दिसत आहे आणि नवीन गुंतवणूक जर करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. जर पूर्वी काही ऋण घेतले असेल म्हणजे कर्ज घेतले असेल तर त्यातूनही हा शनी तुमची मुक्तता करताना दिसत आहे. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल सफलता घेऊन येताना दिसत आहे. जे जातक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. नोकरीमध्ये मनासारखे बदल देखील या कालखंडात तुम्ही घडवून आणू शकणार आहात. विद्यार्थी वर्गाचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शनीचे हे गोचरीचे भ्रमण विद्यार्थी वर्गासाठी आणि ज्ञानार्जनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. आणि जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांचे मनोरथ देखील या कालखंडात पूर्ण होताना दिसत आहे.
जे जातक संशोधन क्षेत्रामध्ये काम करतात किंवा PhD सारखा अभ्यास करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा शनी अनुकूलता घेऊन येत आहे. कारण अष्टम भावावर शनीची 10वी दृष्टी आहे. अष्टम भाव हा गूढ भाव आहे. जे जातक गहन अध्ययन करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि म्हणूनच आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा हा कालखंड वृषभ राशीच्या जातकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करताना दिसत आहे. या कालखंडात तुमच्या घरातील वातावरण हे सुद्धा आनंदी असलेले दिसून येत आहे आणि तुमच्या कानावर शुभ वार्ता पडण्याची सुद्धा शक्यता या काळामध्ये दिसून येत आहे. दाम्पत्य जीवनाचा जर विचार करायचा झाल्यास दाम्पत्य जीवनामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी येतीलही, परंतु असे असले तरी देखील वृषभ राशीच्या जातकांना जोडीदाराचे सहाय्य मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि परिवारामध्ये एकोपा राहणे याकडे तुम्ही लक्ष पुरवणे हे गरजेचे असणार आहे. तर प्रेमीजनांचा विचार करता प्रेमीजनांसाठी ही स्थिती फारशी अनुकूल दिसत नाही. कारण पंचम भाव हा भावनांचा भाव आहे आणि येथे शनीची दृष्टी आहे. शनीची दृष्टी विच्छेदात्मक असल्या कारणाने प्रेमीजनांनी सावधानतेने राहणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आपले आचरण या कालखंडात त्यांनी शुद्ध ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे नातेसंबंध दृढ होण्यास मदत मिळणार आहे. जे जातक अविवाहित आहेत त्यांना विवाहाचे प्रस्ताव येण्यास हा कालखंड अनुकूल आहे आणि अविवाहितांचे विवाह जुळून येण्यासाठी सुद्धा हा कालखंड त्यांच्यासाठी अनुकूल असणार आहे. तर स्वास्थ्याचा विचार करता वृषभ राशीच्या जातकांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य जपणे हे सुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. विशेषतः ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये चंद्र हा ग्रह कमकुवत असेल त्यांनी या कालखंडामध्ये आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि त्याची जपणूक करणे हे महत्त्वाचे असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी मेडिटेशन, योगा, प्राणायाम, नामस्मरण, जपजाप्य किंवा ध्यानधारणा इत्यादींचा आधार घेणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. तसेच ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे. त्यायोगे त्यांचे पचन क्रिया चांगली राहून त्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थ्यावर होणार आहे आणि त्याचबरोबर वृषभ राशीचे जातक या कालखंडामध्ये धार्मिक कृत्यात सहभागी होताना सुद्धा दिसत आहे आणि धार्मिक कृत्यासाठी खर्चही करताना दिसत आहे. एकंदरीत वृषभ राशीच्या जातकांना शनीचे हे गोचरीचे भ्रमण सर्व तऱ्हेने अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे. 2.5 वर्षांनंतर वृषभ राशीच्या जातकांना 7.5ला प्रारंभ होणार आहे आणि म्हणून ह्या चांगल्या संधीचा त्यांनी सध्या फायदा घेणे हे महत्त्वाचे आहे. जे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय आहेत ते याच कालखंडात घेतल्यास उचित देखील ठरणार आहे आणि उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी आपले मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी शंकराची आणि त्याचबरोबर मारुतीची उपासना करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. गरजूंना मदत करणे हे सुद्धा त्यांच्यासाठी फायद्याचे असणार आहे. त्यायोगे शनी महाराज प्रसन्न होऊन तुमच्या कामातील अडथळे ते दूर करतात. गरजूंना या कालखंडामध्ये अन्न आणि वस्त्र यांचे दान केल्यास शनिदेव तुमच्यावर प्रसन्न राहण्यास मदत मिळणार आहे आणि त्यामुळे तुमची अडलेली कामे ही मार्गी लागणार आहेत. एकंदरीत वृषभ राशीच्या जातकांसाठी हा एक श्रेष्ठतम कालखंड आहे आणि त्यांनी त्याचा जरूर फायदा घेणे हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. अशा रीतीने आज आपण वृषभ राशीच्या जातकांचे शनीचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याविषयीची चर्चा पाहिलेली आहे. पुढील भागामध्ये आपण वृषभ राशीच्या जातकांची चर्चा पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, ज्यायोगे त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. आज येथेच थांबूया. पुन्हा भेटूया मिथुन राशीच्या जातकांची चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.